पंचायत राजमध्ये आपण महिलांना आरक्षण दिलं, मग त्याच्यातनं आपण असं बघितलं की सरपंच पती सारखी ही संकल्पना समोर आली आणि रिसेंटली आता महिलांना रिझर्वेशन विधानसभा आणि लोकसभेकरता आपण देतोय. तर ह्याच्यातनं परत आमदारपती, खासदारपती अशी नवीन संकल्पना समोर येण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? आणि जर वाटत असेल तर मग त्याच्यावर काही उपाय केले जाऊ शकतात का? नक्कीच सर, ज्यावेळी आपण पंचायत राजमध्ये पण आरक्षण दिलं त्यावेळी ही समस्या उद्भवली होती आणि आताही असं नाही म्हणता येत नाही सर, अशी आता खासदारपती किंवा अशा संकल्पना येऊ शकतात. पण मुळात प्रश्न आहे की सर त्यांना रिप्रेझेंटेशन मिळणं हेच कुठंतरी मला एक क्रांतिकारक पाऊल वाटतं. कारण त्यांना जोपर्यंत रिप्रेझेंटेशन मिळणार नाही तोपर्यंत एक जेंडर बॅलन्स कुठेतरी येणार नाही असं मला वाटतं. मग सुरुवातीला एक ट्रान्झिशन फेज असेल सर की ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल, पण त्यानंतर कुठेतरी त्यांना स्वतःच्या हक्कांची पण जाणीव होईल आणि त्यांना आपण काही योग्य प्रशिक्षण दिलं, तशा काही योजना आपण आणल्या किंवा एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क जर आपण तयार केलं त्यांच्यासाठी, महिला ज्या येणार आहेत निवडून, तर ह्या प्रश्नावर आपण नक्कीच सोल्युशन काढू शकतो.